हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातोय। महाभारतातील पौराणिक कथेनुसार सावित्रीनं आपला पती सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले। म्हणूनच ज्येष्ठ पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात। महाभारतातील पौराणिक कथेनुसार सावित्रीनं आपला पती सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले। म्हणूनच ज्येष्ठ पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात। वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्यानं वृक्षाचं संवर्धन आणि जतन व्हावं या हेतूनच वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीनं स्वीकारली आहे। या दिवशी सुवासिनी सौभाग्यालंकार परिधान करून वटवृक्षाला धागा बांधून 7 प्रदक्षिणा घेतात। पूजा झाल्यानंतर एकमेकीला फळांचे वाण देतात। तसंच आपल्या पतीला उत्तम आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी आणि अखंड सौभाग्यवतीसाठी वटवृक्षाला साकडं घालतात। आपला मराठी सण ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून संबोधतात। ही याच्यासाठी संबोधतात की सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडनं वापस आणले होते। पण आजकालच्या आधुनिक युगात आपल्याला तर प्राण वापस मिळणार नाही, पण आपल्या पतीचं दीर्घायुष्य लाभण्याकरिता ही पौर्णिमा सगळेजण भारतीय स्त्रिया साजरी करतात। त्याच्यासाठी उपवास करतात दिवसभर आणि मग संध्याकाळी थोडा अल्पोपहार असा घेतात, फराळी चिजांचा। अशा प्रकारे हा सण आम्ही साजरा केला जातो। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।